म्हणजे केवळ तुम्हीच जे काही काम चांगलं काम केलेलं आहे त्याच्यावर कौतुकाची थाप द्यायचं एवढंच नाही, तर तुमच्यापासून इतरांनी सुद्धा प्रेरणा घ्यावी आणि तुमच्यासारखेच समाजामध्ये अशा पद्धतीचे आदर्श सर्जनशील व्यक्तिमत्व घडावे हा उद्देश ठेवूनच आम्ही गेल्या 2018 पासून पुरस्कार सोहळा सुरू केलेला आहे। या 2 वर्षामध्ये पुरस्कार आम्ही करू शकलो नाही, परंतु या वर्षापासून हा कार्यक्रम म्हणजे सुरुवातीला अगदी आतापर्यंत जेवढे पुरस्कार झाले ते शहापूर शहरामध्ये झाले, हा पहिल्यांदा ठाणे शहरामध्ये पुरस्कार होतोय आणि याचं संपूर्ण श्रेय माझे सहकारी किसनजी बोंद्रे साहेबांना आहे। म्हणजे माझ्या या अवस्थेमध्ये हा कार्यक्रम करणं अशक्यच होतं, परंतु बोंद्रे साहेबांनी ती जबाबदारी 100% सक्षमपणे सांभाळली आणि म्हणूनच हा भव्य दिव्य असा सोहळा या ठिकाणी होत आहे। या कार्यक्रमासाठी सर्वच मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत। धीरज सांबरे या ठिकाणी आहेत, आमचे आप्पा निलेश सांबरे यांचे चिरंजीव। निलेश सांबरे साहेबांचा आप्पांचा आमच्यावर खूप अशा पद्धतीचा आशीर्वाद आहे। सातत्यानं ज्या ज्या वेळी आम्ही कार्यक्रम करतो त्या त्यावेळी त्यांचा मदतीचा मोठा हात असतो आणि धीरज हे सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तशा पद्धतीनं जिजाऊ संस्थेचं काम पाहत आहेत। सगळे मान्यवर मंडळी आहेत या ठिकाणी बसलेली, सगळेच चांगल्या पद्धतीनं त्या त्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय असं काम केलेलं आहे। विशेषतः राजूदादांचा उल्लेख करेल की देशामधलं पहिलं छत्रपतींचं मंदिर त्यांनी उभं केलं आणि विशेष म्हणजे ते आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये आहे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये इतकं म्हणजे प्रत्येक माणूस काही ना काही चांगल्या पद्धतीचं काम करत असतो, परंतु पूर्ण आयुष्याची पुंजी एखाद्या आपल्या आदरणीय स्थळासाठी त्याचं मंदिर उभारावं यासाठी करणं हे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि ती सर्वांना जमते असं नाही, ती राजूदादांना जमली आणि म्हणूनच राजूदादांच्या सोबत असंख्य चिंतक सुद्धा आले। परंतु एक आपला राजा ज्याला ज्यावेळी महाराष्ट्र आपण बोलतो की महाराष्ट्राचा उल्लेख करायचा तर छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केल्याशिवाय महाराष्ट्राची ओळख पूर्ण होत नाही आणि अशा या छत्रपती शिवाजी महाराजांचं सुंदर अशा पद्धतीचं मंदिर राजूदादांनी या ठिकाणी उभं केलेलं आहे। मला सर्वांना विनंती आहे की नक्की त्या मंदिराला भेट द्या। राजूदादा त्या ठिकाणी असतील नसतील मात्र त्या ठिकाणी आपलं स्वागत चांगल्या पद्धतीने होईल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर ज्याला आपण म्हणतो की आपलं रक्त पेटून उठतं तर ते 100% आपलं रक्त पेटून उठतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जो काही आपल्या मनामध्ये जो आदर आहे तो अधिक चांगल्या पद्धतीने प्रज्वलित होतो। आज या ठिकाणी हा पुरस्कार सोहळा संपन्न होत आहे। खूप वेळ झालेला आहे, जास्त काही बोलणार नाही, मात्र पुरस्कारार्थी ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींना आदर्श आहेत, उत्कृष्ट आहेत आणि म्हणूनच आम्ही हा सन्मान करण्याचं काम करतोय। हा कार्यक्रम 3 वर्षापासून रखडलेला होता आणि यावेळी होतोय, कदाचित हा कार्यक्रम थोडासा जास्त वेळेचा होईल, परंतु आपण सर्व या ठिकाणी आलेला आहात। सर्वांनी सर्वांचं स्वागत करण्यासाठी आणि कौतुकाची थाप देण्यासाठी शेवटपर्यंत या ठिकाणी थांबावं असं एवढं या ठिकाणी आवाहन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।